नाशिकच्या गोदाघाटावरील पाण्याची पातळी वाढलेली आहे। पाण्याचा प्रवाह वाढलेला असताना भाविकांचा धोकादायक प्रवास सुरू आहे। गंगापूर धरणातून पाणी सोडल्याने गोदाघाट परिसरात पाणी पातळी वाढली आहे। चंदन पुजाधिकारी आमचे प्रतिनिधी आपल्यासोबत थेट जोडलेले आहेत। चंदन, सध्याची काय स्थिती आहे? खरं तर नाशिकमध्ये 2 दिवसांपूर्वी जो संततधार पाऊस झाला त्याच्यामुळे गंगापूर धरणातनं सध्याच्या मितीला 603 क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू आहे। दुतोंड्या मारुती जो आहे, जो या संपूर्ण परिसरात पाण्याच्या पातळीचा मापक समजला जातो, त्याच्या अगदी तळपायापर्यंत पाणी आहे। त्याच्यामुळे पाण्याची पातळी धोकादायक परिस्थितीत जरी नसली तरी पाण्याचा प्रवाह मोठ्या प्रमाणात वाढलेला आहे। अशा वेळेला या ठिकाणी सुरक्षा रक्षक सातत्यानं येणाऱ्या भाविकांना, पर्यटकांना सूचना देत आहेत की त्यांनी अशा वाढलेल्या प्रवाहाच्या पाण्यामध्ये उतरू नये। मात्र तरी देखील आपण दृश्यांमध्ये बघतोय की बाहेरगावून आलेले जे पर्यटक असतील, जे धार्मिक विधी करण्यासाठी आलेले भाविक असतील, ते सुरक्षा रक्षकांकडे कानाडोळा करून या प्रवाहयुक्त पाण्यामधनं प्रवास करतायत। अशा वेळेला अनेकदा या ठिकाणी दुर्घटना घडतात। इथे असलेले सुरक्षा रक्षक, जीवरक्षक दलाचे जे कर्मचारी आहेत त्यांच्यासाठी मात्र हा संपूर्ण प्रकार जो आहे तो अत्यंत वेदनादायी असतो। कारण या सगळ्या परिस्थितीमध्ये जर कोणी पाण्यात अडकलं तर त्यांना बाहेर काढावं लागतं। त्यामुळे या संपूर्ण परिसरात सुरक्षा रक्षकांकडून सातत्यानं सूचना केल्या जात आहेत की पर्यटकांनी, भाविकांनी गोदाघाटाच्या जवळ जाऊ नये, पाण्याच्या जवळ जाऊ नये। पावसाने सध्या विश्रांती घेतलेली असली तरी पुढच्या काही दिवसांमध्ये पाण्याची पातळी आणखी वाढण्याची शक्यता आहे। गंगापूर धरणातनं जर पाण्याचा विसर्ग आणखी वाढवण्यात आला तर मात्र गोदाघाट परिसरामध्ये पुन्हा एकदा पूरसदृश्य परिस्थिती निर्माण होऊ शकते। त्यामुळे गोदाघाट परिसरातील रहिवाशांना देखील या ठिकाणी सतर्कतेचा इशारा देण्यात आलेला आहे। आणि त्यासोबतच जे भाविक, जे पर्यटक या ठिकाणी येत आहेत त्यांच्यासाठी खास करून इथल्या सुरक्षा रक्षकांकडून सूचना दिल्या जात आहेत की त्यांनी कुठलेही विधी करण्यासाठी नदीच्या जवळ जाऊ नये आणि त्यामुळे अशा पद्धतीचा धोकादायक प्रवास पाण्यातला या भाविकांनी टाळावा, अशा सूचना आहेत। नक्कीच, धन्यवाद चंदन, तुम्ही दिलेल्या या माहितीसाठी।